गुड मॉर्निंग मंडळी. सीताराम. तर दारामध्ये लावलेले आहेत असे पळसाचे फाटे. आणि आम्ही राहतो साऊथमध्ये, तर ही पद्धत आहे. तर गेरू आणि चुना असं रंगून घ्यायचे आहेत. आपले जे दगड आणलेले आहेत छोटे छोटे, आणि त्याची पूजा केल्यावर आणि फुलं वगैरे लावून मी असे रंगवले आहेत. तर आमचे जे 2 गेट आहेत, दोन्ही गेटला पण असे लावलेले आहेत. आता इकडली पद्धत अशीच आहे का, प्रत्येक गावची प्रत्येक आलेख पद्धत असते. तर असं झालेलं आहे. आता सकाळी झालेली आहे सुरुवात. सकाळपासून पाऊसच चालू आहे बघा. असे लावलेले आहेत दोन्ही कडपे. असे छोटे छोटे दगड ठेवून मस्त चुना गेरू असं लावून घेतात. प्रत्येक घरापाशी तुम्हाला हे दिसेल साऊथमध्ये आलात तर. चौकडच असं लावतात की एकीकडं नाही, प्रत्येक घरापाशी असं लावतात बघा. असं सगळं लावून घेतलेलं आहे मी. हे बघा असं लावलेलं आहे दोन्ही गेटाला 2, आणि साईडच्या पण गेटाला लावलेलं आहे. अशा पद्धतीनं. चला मंडळी, मी मस्त अशी पुरणाची डाळ शिजवून घेतलेली आहे. एकदम अशी लोण्यावानी शिजलेली बघा, किती छान शिजली. आणि आता हिला त्याच्या खाली जे पाणी राहतं हे ते आपल्याला करायचं आहे सार. कुणी आमटी पण असं म्हणतं. तर खाल्लं पाणी मी दाखवते, आणि ह्याच पाण्याने आपली एकदम आमटी अशी टेस्टी होणार आहे. नाही तर बिना पाण्याचं. ही बघा, हे जे पाणी आहे ह्याचीच आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. तर चला. तर एवढं निघलेलं आहे पाणी. मी हे कुकरमध्ये टाकून घेते, तर ह्याच्यामध्येच मला पुरण बी हटायचंय. एवढं निघलेलं आहे, भरपूर पाणी आहे, आणि खूप छान अशी आमटी होती. आता घेऊया आपण मस्त पुरण वाटून. आणि ह्या चाळणीने एकदम छान वाटलं जातं. पुरण पात्रापेक्षा ह्याच्यात काही झंझट नाही, काय नाही. आणि भांडे पण त्याचे खूप घासायला पडतात पुरण पात्राचे. ही एक चाळणी घासली की बिनफिकीर. आणि असं 5 मिनिटांमध्ये आपण असं अर्धा किलोचं पुरण वाटून घेऊ शकतो बघा. मला आता खूप पटकन ह्याच्यातून पुरण वाटलं जातं. आणि पण डाळ आपली छान शिजली पाहिजे अशी व्यवस्थित. हे बघा किती छान पडायला बघा. हे का मस्त पुरण असं किती छान वाटलं गेलेलं आहे. आणि जे वर आपलं थोडंसं राहतं डाळीला टप्पर, ते पण ह्या चाळणीमुळे सगळं वर राहतं. कारण आता म्हणजे घरची डाळ आहे, रेडीमेड डाळीला काय असं राहत नाही, काही नाही. तर एवढा चोथा निघलेला आहे वर. बघा किती छान असं बारीक आपलं पुरण वाटलेलं आहे. आणि थोडीशी डाळ आपल्याला आमटीमध्ये पण टाकायची आहे, कारण तेवढ्याच पाण्याने आमटी आपली एकदमच पातळ होईल. म्हणून एवढीच टाकणार आहे मी. तुम्ही तुमच्या आता स्वादानुसार, आम्हाला तर पातळच लागते तसं एवढा गोळा टाकून देणार आहे त्या पाण्यात. आणि आता जे घेतलेली आहे मी, 1 ग्लासच घेतली होती डाळ. तर आता 1 ग्लासच साखर घेतलेली आहे. आणि हे चमच्यानं मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. इथंच मिक्स झाली की मग कढईमध्ये मिक्स करायला काही टाइम लागत नाही. थोडंसं इलायचीचं पावडर टाकायचं आहे. इलायची आणि जायफळ ह्याचं पावडर आहे. आणि जायफळ खूप छान लागतं पुरणामध्ये, तुम्ही नक्की ट्राय करा. इलायचीपेक्षा एकदम खमंग लागतं. आता चला आपण शिजून घेऊ पुरण. तर चला, आता कढई ठेवलेली आहे, पुरण टाकून घेतलेलं मी आता त्याच्यामध्ये. आता पुरण शिजवायचं आहे आपल्याला. आणि कसं शिजवायचंय काय नाही, शिजलेलं कसं कळावं हे पण टिप मी तुम्हाला आता हे पुरण करता करता सांगणार आहे. कारण जे नवीन पुरण करतात, लग्न झालेल्या मुली वगैरे, त्यांना तेवढं पुरणाचं म्हणलं की अवघड वाटतं. आणि मला पण माझं लग्न झालं तेव्हा काहीच येत नव्हतं. पण आता मी सगळं शिकलेली आहे. तर तशीच माझ्यावानी परेशानी होऊ नये म्हणून. आणि ह्याच्यामध्ये तूप पण टाकायचंय थोडंसं. आणि थोडंसं टाकीत आहे मी ह्याच्यामध्ये तूप, कारण पुरण आपलं असं खाली चिटकत नाही कढईला. आणि शिजल्यावर पुरण कसं कळावं ते पण टिप सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. की आपलं अर्धा घंट्यामध्ये आपण अर्धा किलोचं पुरण करून बाजूला होऊन जातो अशा सोप्या पद्धतीने. बघा किती छान असं लोण्यावानी पुरण शिजलेलं आहे, एक पण गाठ नाही, काही नाही. आता इकडं पुरण शिजू द्या, आणि इकडं आमटीला फोडणी देऊ आपण. आणि पुरण आपल्याला खाली असं कढईला लागू नये म्हणून सारखंच हलवीत राहावं लागतं. म्हणजे आता एकदम असल्यावर आपण दुधाची बासुंदी करतो तसं घोटीत राहायचं आहे. जेवढं आपण घोटू तेवढं आपलं पुरण एकदम छान, आणि पोळी पण एकदम मस्त येते आपली.
आणि पुरण खाली चिटकलं नाही की पुरण मग छान होतं. एकदम करपलं की मग पुरण लवकर काढावं लागतं आणि ते पुरण बरोबर जमत पण नाही आणि काही नाही. बघा आता आपलं पुरण किती छान असं शिजत आलेलं आहे आणि असंच आपल्याला हलवून घ्यायचं. असं झालं आपलं पुरण तयार होत आलेलं आहे. आणि पुन्हा गार झालं की मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि एकदम असं पेड्यावानी होतं आपलं पुरण, पण त्याला शिजवणं आलं पाहिजे. बघा मंडळी, आपलं पुरण मस्त छान शिजलेलं आहे. जे आपलं पुरण मस्त उड्या मारू डान्स करू लागलं ते एकदम आता बंद झालेलं आहे. तर आपण समजायचं की आपलं पुरण आता छान शिजलेलं आहे. आणि असंच चिटकलं पाहिजे चमच्याला अशा पद्धतीने. तर पुरण झाल्यावर एकदम असं सारखं असं खाली पडत राहिलं की मग पुरण काही बनलं नाही समजायचं. आणि पोळी बिलकुल फुटत नाही, काय नाही. तर चला आता थोडंसं गार झालं की मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये. तर चल मस्त घेतलेले आहेत आता कांदे. आज करायचे आहे कटाची आमटी, पुरण. आणि हे जे आहे ते भरपूर असे आळूवडीचे पानं निघलेले आहेत. तर आज संध्याकाळी आळूवडी पण करायची आहे. मस्त फ्रेश ताजे ताजे पानं निघलेले आहेत. तर चला आता आळूवडीसाठी आणि आता कटाच्या आमटीसाठी मला काय काय साहित्य पाहिजे ते मी सांगते. तर मी घेतलेलं आहे पुदिना, अद्रक, लसण, टोमॅटो आणि कच्चं खोबरं आहे. जे काल देवाला नारळ फोडलं होतं ते कच्चं एकदम कवळं खोबरं आहे. ते खोबरं टाकणार आहे मी आमटीमध्ये. आणि हे आहेत कांदे, ते आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पावसानं थोडे काळे काळे झालेले आहेत. ते सगळं आता साहित्य मस्त मला भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्सरमधून ब्लेंडर करायचं आहे ह्याचं पेस्ट. आणि कधी पण कटाची आमटी करायला कांदा आणि अद्रक लसणचे जे पेस्ट आहे ते थोडं जास्तच पाहिजे. कांदा कमी घेतला तरी चालेल, पण अद्रक लसण जे आहे ते थोडं जास्त प्रमाणात वापरायचं, तेव्हा आपली एकदम टेस्ट भारी लागते. तर चला आता मसाला घेऊ वाटून. चला कटाची आमटीला द्यायची आहे फोडणी. तर काय काय घेतलेलं आहे साहित्य: अद्रक लसूण बारीक वाटून घेतलेलं आहे, कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेली आहे, आणि सगळं टोमॅटो कांदा आहे तो पेस्ट घेतलेला आहे, काळा मसाला आहे घरगुती, हळद आणि भाजलेलं खोबरं पावडर आणि आमटीचं आहे हे पाणी. तर चला देऊया आता आमटीला फोडणी. तर तेल आपलं एकदम गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण सोडून आता बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आणि आपल्या कटाच्या आमटीला जेवढं अद्रक लसूण टाकतो तेवढं छान टेस्टी येते. सेम आपल्या नॉनव्हेजच्या भाजीवरती फोडणी देत असते मी. आणि मग आता हे आपलं जे अद्रक लसूण आहे ते मस्त लाल झालेलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यात वाटलेलं पेस्ट नाही, पहिल्यांदा आपले जे घरगुती मसाले आहेत ते टाकायचे आहेत. कारण आपल्या आमटीला मस्त कलर येतो तेलामध्ये फ्राय झाल्यावर, नाही तर एकदम लाल लाल होती आपली आमटी. आता थोडे मसाले शिजू द्यायचे आहेत. मसाला आपला शिजलेला आहे. आता आपल्याला वाटलेलं पेस्ट टाकून थोडंसं मस्त बारीक गॅसवर ते पेस्ट पण तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. आणि मी हे बारीक अशा कोथिंबीरच्या काड्या चिरून घेतल्या होत्या त्या मी त्या फोडणीमध्ये टाकणार आहे. आणि थोड्याशा चांगल्या मसाला शिजू देणार आहे. पुन्हा वरून आपल्याला सगळी झाल्यावर आमची दुसरी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची, कारण ह्याच्या काड्याचं फ्लेवर खूप छान येतं. आणि मी तर कवळ्या काड्या कधीच फेकून देत नाही, वाटून त्याचं पेस्ट करून असं टाकीत असते भाजीमध्ये. चला आता आपल्याला सोडायचं आहे हे आमटीचं पाणी. ही आमटी मस्त अशी हलवून घ्यायची थोडीशी, कारण ह्याच्यामध्ये खोबरं ते मसाला आहे सगळा. आता आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं पाणी ॲड करून घेऊ. आणि आता टाकायचं आहे आपल्याला स्वादानुसार नमक. आणि आता आपल्याला बारीक गॅसवर बारीक अशी उकळी येऊ द्यायची आहे. जेवढी बारीक उकळी येईल तेवढी आपल्या जे आमटीला आहे ते तरी सुटल आणि मसाल्याचं जे फ्लेवर राहतं ते फ्लेवर पण येते. तर थोडंसं फुल गॅसवर उकळून घेऊन पुन्हा एकदम गॅस बारीक करणार आहे मी. तर चला आता उकळू द्या बारीक गॅसवर आपली आमटी. आपली जी आमटी आहे ती बारीक गॅसवर ठेवलेली आहे मी उकळायला.
आता सगळं झाल्यावर थोडंसं 10-15 मिनटं त्याला उकळू दिली की मस्त आपली कटाची आमटी तयार होती. तर चला मंडळी, झालेली आहे आपली आता कटाची आमटी तयार. आणि किती छान मस्त अशी तरी आलेली आहे बघा. आणि अशी आमटी झाली पाहिजे. एक नंबर झालेली आपली आमटी बघा, किती सुंदर आलेली आहे त्याला उकळी. आणि बारीक गॅसवर केल्यानं खूप छान होते आपली आमटी. तर चला मंडळी, झालेली आहे आपली आता कटाची आमटी तयार. आणि किती छान मस्त अशी तरी आलेली आहे बघा. आणि अशी आमटी झाली पाहिजे. एक नंबर झालेली आपली आमटी बघा, किती सुंदर आलेली आहे त्याला उकळी. आणि बारीक गॅसवर केल्यानं खूप छान होते आपली आमटी. आणि आता आपल्याला वरून टाकायची आहे बारीक चिरलेली मी कोथिंबीर. कशी वाटली काय नाही कटाची आमटी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. तर चला मंडळी, माझी झालेली आहे छान पोळ्याची पूजा. असे मस्त छोटे छोटे असे बैल ह्या वर्षी मिळालेत, नाही तर घरीच मला चिखलाचे करावं लागतात. छान झालेली आहे पूजा. आता दाखवणार आहे नैवेद्य. आणि मिस्टर गेलेले आहेत पोळा बघायला, आल्यावर फोडणार आहेत नारळ. तर चला आता दाखवून घेऊत नैवेद्य. आणि आज घातलेला आहे पुरण. कुणी खाऊ की न खाऊ, आजकाल गोड खूप कमी खायले तर कुणी पण सणाला सण तर हा करावाच लागतो. आणि त्याचा प्रसाद म्हणून पण एक नाही तर अशी अर्धी खावंच लागते. आणि मी कुणी खात नाही म्हणून हे करीत नसते. सणाला सण करावाच लागतो. तर कुणी खाऊ की न खाऊ पुरण घातल्याशिवाय राहत नाही. तसं दाखवलेलं आहे नैवेद्य. मस्त धूप दीप लावून छान केलेली आहे मी पूजा. आणि तुम्हाला सर्वांना पोळ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आमचा असं झालेला आहे पोळ्याचा सण. आणि मस्त अशा केलेल्या आहेत गरमागरम पुरणाच्या पोळ्या.